नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडी वासिंद विभाग व महिला कमिटी वासिंद यांच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी। वंचित बहुजन आघाडी वासिंद विभाग व महिला कमिटी वासिंद यांच्या संयुक्त विद्यमाने कुळवाडी भूषण बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंती महोत्सवाचे आयोजन मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे सर्कल वासिंद पश्चिम येथे सायंकाळी 8 वाजता करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून करण्यात आली। यावेळी कवी गायक संगीतकार मानवेल गायकवाड यांची नात दिव्यता प्रतीक गायकवाड हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत सादर केले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक महेंद्र चापे, संघटक नरेश उबाळे, ज्येष्ठ नेते भाईदास जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव, शहापूर तालुका महासचिव गुरुनाथ गायकवाड, वासिंद ग्रामपंचायत सदस्य प्रदीप उर्फ गुरुदास भालेराव, संदीप पाटील, वैभवी विलास पाटील, प्रतिभा पुंडगे, सपना पगारे आदी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनी ॲडव्होकेट भावना राजेश निकम, स्नेहा विजय बिडवी, डॉक्टर नम्रता संतोष काठोळे यांना सन्मान चिन्ह, शाल व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी शिवव्याख्याते प्राध्यापक महेंद्र चापे यांनी शिवरायांच्या जीवनावर व्याख्यान दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक संजीव जाधव यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी वासिंद विभाग अध्यक्ष रवींद्र जाधव, वाशिंद शहर अध्यक्ष नितेश भोसले, चेतन भालेराव, सुनील जाधव, प्रतीक गायकवाड, सुरेश सरदार, रतन जगताप, संदीप पुंडगे, उमेश पाठारे, प्रतीक ऐरे, महिला कमिटीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। शिवनेरी किल्ला फुलावानी दिवस फुलला, खुश खबर ही चौबाजूला जाता राजा जन्माला, खुश खबर ही चौबाजूला जाता राजा जन्माला। जय भवानी जय शिवाजी घोषणा देतात, जय भवानी जय शिवाजी घोषणा देतात। तारी वाजित नाही सुरात, हो वाजित तारी वाजित नाही सुरात। सारे आनंदाने नाचतात, शिवजयंती गाजते जोरात, आनंदाने नाचतात, शिवजयंती गाजते जोरात। विश्व शांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध ज्यांनी ह्या मातीमध्ये तथागत गौतम बुद्धांचा विचार शोधून काढला आणि 80,000 स्तूपांची स्मारकांची निर्मिती केली। ह्या विश्वातील एकमेव सम्राट, ते सम्राट
चक्रवर्ती अशोक, ज्यांनी या महाराष्ट्राला, या देशाला संतांची परंपरा दिली, त्या सर्व संतांच्या विचारांना, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राला ज्यांनी विचारांनी, सामर्थ्याने उभं केलं, असे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि या भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, या सर्वांच्या विचारांना मी त्रिभावर अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वाशिम विभाग, वाशिम महिला कमिटी यांच्या वतीने आज शिवजयंती साजरी होत आहे. आपण काल पाहिलं, सरांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्येच नव्हे, या देशातच नव्हे, तर या विश्वामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी आणि कधी साजरी करावी, हा जातकांच्या विचाराचा प्रश्न आहे. त्या खोलात आपण जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की त्या महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने आपण संबंध वर्षभर करायला पाहिजे. कारण तो महाराजांचा विचार आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा विचार आहे, त्यांच्या सामर्थ्याचा विचार आहे. म्हणून फक्त तिथी आणि स्थिती बघून त्यांची जयंत्या साजरी नाही करायला पाहिजे, तर त्यांच्या सामर्थ्याच्या आणि त्यांच्या पराक्रमाच्या जयंती आपण साजरी करतो. कारण येणारी पिढी आपल्याला घडवायची असते, कारण येणारी पिढी ही लढवय्या झाली पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आपण साजरा करत असतो. महापुरुषांची जयंत्या प्रकार साजऱ्या का कराव्यात? का महापुरुषांच्या जयंत्या आपण आपल्या मुलांमध्ये, आपल्या तरुणांमध्ये सामर्थ्य घडवण्याचं काम करतं, विचारांचं सामर्थ्य घडवण्याचं काम करतं. म्हणून आपण महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असतो. तुम्हाला मला नेहमी प्रश्न पडतो की आपण महापुरुषांच्या जयंत्या का साजरा कराव्यात? तर महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असताना आपल्या मुलांमध्ये तो महापुरुषांचा विचार हा तेवढाच राहिला पाहिजे. म्हणूनच आपण महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असतो. आज देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्यांच्या वतीने, या शाखेच्या वतीने साजरी करत आहोत. प्रथमतः त्या सगळ्यांसाठी ज्यांनी या गोष्टीसाठी मेहनत घेतलेली आहे, त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ही विचारांची जयंती आहे, ही आपल्या विचारांच्या सामर्थ्याची जयंती आहे. आणि ते सामर्थ्य मला वाटतं वंचित बहुजन आघाडी या वाशिम शाखेमध्ये आहे. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी, महिला मंडळासाठी टाळ्या पाहिजे. माझ्यासमोर किती लोक आहेत हे महत्वाचे नाहीत. जी लोक आहेत त्यांचं मस्तक जागेवर आहे आणि त्यांचे विचार जागेवर आहेत, तीच लोक माझ्या समोर आहेत. म्हणून मला ही लाखोची लोक वाटतात. कारण त्यांचं मस्तकाबरोबर त्यांचे विचार देखील त्यांच्या बरोबर आहेत. आणि विचारांचं सामर्थ्य असलेली माणसं माझ्यासमोर बसलेलं असताना, म्हणून मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. मला ही मस्तकं मोजायची नाहीत, तर मस्तकामधले विचार मोजायचे आहेत. कारण माझा एक माणूस पुढे जाऊन 1000 लोकांना तयार करणार आहे. आणि हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, हे विचार शाहू महाराजांचे विचार आहेत, हे विचार अण्णाभाऊ साठेंचे विचार आहेत, हे विचार वारकरी संप्रदायाच्या संतांचे विचार आहेत. हे संतांचे विचार, हे सगळे विचार घेऊन आपल्याला इथून जायचं आहे. कारण आपण विचारांची क्रांती करायला इथे जमलेलो आहोत. आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खऱ्या अर्थाने मी संक्षिप्त पद्धतीने जरा जास्तच बोला असं मला वाटतं, परंतु सुरुवात ही विचारांची सुरुवात आहे, ही क्रांतीची सुरुवात आहे. आणि ती क्रांतीनेच झाली पाहिजे. कारण विचारात क्रांती घडते आणि ती घडवण्यासाठीच आपण इथे बसलेलो आहोत. कारण आपल्याला कोणाचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. आणि त्याच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकरांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. आपल्याला संविधान वाचवायचं आहे. आणि हे संविधान वाचवायचं असेल
तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. कारण ही विचारांची लढाई आहे आणि ही लढाई लढत असताना आपल्याला संविधान वाचवायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्वराज्याच्या पद्धतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि त्याचप्रमाणे ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देऊन तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि हे अधिकार साबूत ठेवण्यासाठी आमची लढाई आहे. विचार परिवर्तनाची लढाई आहे आणि इथे असलेले सगळे तुम्ही विचार परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील झालेले आहात. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. शिवाजी महाराज हे नाव जरी घेतलं तरी आपल्यामध्ये ऊर्जा येते, शक्ती येते आणि ही शक्ती, ही ऊर्जा आपल्याला नवीन भारत घडवण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. परंतु प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात, मी माझं काही बोलत नाही, प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात की 33 कोटी देवाना ज्यांनी जिरबंद केलं असं नाव म्हणजे शिवछत्रपती. 33 कोटी देवांना देखील धडकी भरली असे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज 400 वर्षानंतर देखील आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज कालच होऊन गेलेले आहेत, ते आपल्याला आहेत, ते आपल्या बरोबर आहेत असा विचार आपल्या मनामध्ये येतो. ह्या देशामध्ये गुरुजी अनेक राजे होऊन गेले, अनेक महाराज होऊन गेले, परंतु त्यांच्या जयंत्या मयंत्या कोणीही साजऱ्या करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या ह्या महाराष्ट्रामध्ये का साजऱ्या केल्या जातात, ह्या देशामध्ये का साजऱ्या केल्या जातात, ह्या विश्वामध्ये का साजऱ्या केल्या जातात? कारण आज आपण लोकशाहीमध्ये आहोत. राजशाही कधीच संपलेली आहे, सरंजामशाही कधीच संपलेली आहे, लोकशाहीमध्ये आपण आहोत आणि ह्या लोकशाहीमध्ये एका राजाचा उद्भव होतो. ह्याचं कारण तरी काय, ते कारण समजावून सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने मी ते उभा आहे. हे कारण समजावून सांगण्यासाठी मी उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षानंतर तुम्हाला शक्ती देतात, प्रेरणा देतात, लढण्याचं सामर्थ्य देतात. ह्यांच्या नावामध्ये काय असं राहिलेलं आहे, काय चमत्कार आहे की त्या राजाने ह्या देशाची स्थिती पाहून राज्य निर्माण केलेलं आहे. तिथी पाहून नव्हे, त्यातलाच हा पहिला भाग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे तिथी पाहून नये, तर या महाराष्ट्रातली, ह्या देशातली स्थिती पाहून त्यांनी हे राज्य निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण छत्रपती शिवरायांना आज देखील त्यांचा विचार ह्या देशामध्ये, त्यांचा विचार आपण आत्मसात करतो, या महाराष्ट्रामध्ये त्यांचा विचार आत्मसात करतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.